मी 2 महिने त्यांच्याशी म्हणजे दूरच होतो, कारण मला ते कुठल्या गोष्टीवर अनुभव हेच वाटतं, भरोसाच वाटत नव्हतं. तर मी साहेब रोज भेटायचे, आम्ही रोज गार्डनला येतो. नेहमी आम्ही कुठे छोट्या मोठ्या आम्ही याच्यात आमचे गार्डनचा ग्रुप आहे आणि आम्हाला म्हणजे असं बोलत बोलत विषय निघाला. साहेबांनी मला सांगितल्याबद्दल मी काय म्हटलं, ठीक आहे बघू. त्यांना मी थोडेसे माझ्याबद्दलचे माझी पर्सनल गोष्टी थोडेसे शेअर केल्या. ते बोलले तुम्ही टेन्शन नका आपण करू. मला थोडा विश्वासच वाटला नाही. बरेच दिवस मी घालवलं, तर वेळ घालवला. माझी मुलगी BMS करते, डॉक्टर. मुलीला शेअर केलं. मुलगी म्हणली पप्पा हे तर असं प्रोडक्ट आहे की ती मुलीने मला सांगितलं. पप्पा हे बोलले की हे असं कुठलंच प्रोडक्ट नाही की केमिकलयुक्त आणि नाही साईड इफेक्ट होतात. तरी हे कसं आहे? मी म्हणलं बाळा हे असं असं आहे आणि हे तिने सच मानली. मला रेनेटसबद्दल मी तिला पाठवलेलं, साहेबांनी मला पाठवलेलं, मी पाठवलेलं. ती स्टडी करते, चालू आहे ते आता सेकंड थर्ड इयरला आहे. मी त्या गोष्टीला तिला हे केलं की नाही बोलली हे प्रोटीन आहे, हे कुठलं हे नाही आहे, मेडिसिन नाही आहे, फक्त हे आपल्या बॉडीचे जे रिकव्हरी करते आणि हे प्रोटीन आहे. प्रोटीन म्हणजे जे न्यूट्रिशन आहे आणि हे बॉडीचे कव्हर करते, हे मेडिसिन नाही असं आहे ना बा. हां ठीक आहे. म्हणजे मी पहिलं स्वतः खातो आणि नंतर विचार करतो. म्हणजे तुम्ही खा, तुमचा प्रॉब्लेम आहे ना सॉल्व झाल्यानंतर आपण विचार करू. त्या दिवशी मग साहेबांना बोलले, 2-4 दिवस गेले. आता साहेबांना एवढं पण बोललो मी, साहेब मुलगी बोलते की तुम्ही आता ह्या वयात काही जाऊ द्या, तुम्ही कशाला टेन्शन घेता आणि कशाला हेडॅक करता, जाऊ द्या 2 वर्ष 2-3 वर्ष निघतील तुमचे. माझा मुलगा पण इंजिनिअरिंग IT इंजिनिअरिंग करतो आणि मुलगी पण डॉक्टर आहे. तर मी म्हटलं बोलले 2 वर्षात एवढं त्रास होईल. म्हटलं नाही, आपल्याला स्वतःच्या काहीतरी करायचं. साहेबांनी सांगितल्यामुळं मी थोडंसं अनुभव घेतला आणि मला 8 दिवसांनी सांगितलं साहेब मला फरक पडल्यामुळं म्हणून मी स्टार्ट आम्ही तिघांनी एकदाच चालू केले. मुलाला, बायकोला, बायकोला दम लागायचा. ती अक्षरशः हॉस्पिटलमध्ये ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे तिला. मॅडम भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये हेड नर्स इंचार्ज आहे. ह्या गोष्टीसाठी मग मी म्हटलं ती आली अशीच आणि 2-3 महिने झालं, 4 महिने झालं. लंगचा डॉक्टरांनी सांगितलं लंगचा प्रॉब्लेम असू शकतो. म्हणलं ठीक आहे. मग साहेब बनण्याच्या अगोदर मी थोडंसं तिला सजेस्ट केलं, सकाळी 7ला जायला, तिला 7:30ची ड्युटी, 7ची ड्युटी 6:30ला जायला लागली. आम्ही काय केलं, थोडंसं चालायला लागलं. म्हणजे सकाळी तिच्यासाठी मी परत 5 वाजता चालायचं. तेवढं हे करून नंतर मग थोडंसं फरक पडला. मी म्हणलं टेन्शन नको. योगायोगाने साहेबच आले आमच्या ह्याच्यामध्ये आणि त्यांनी मला हे केल्यामुळं मग मला हे मेडिसिन खा. साहेबांनी आधीच सांगितलं होतं मला की याच्याने खूप काय फरक पडतो. मी म्हटलं विश्वास तर ठेवायलाच पाहिजे. हे गोष्टी क्लिअर केल्या आणि त्याचा रिझल्ट 8 दिवसामध्ये मला आला. ह्या अनुभवाने मी खूप समाधानी झालो आणि मला पण अभिमान वाटला की मला चला काय करतो. मी बोलायला जास्त कुठं इन्व्हॉल्व्ह होत नाही, त्यांना पण माहिती आहे, मुचकच. पण आता समोरच्यांना मला शेअर करायला मला थोडंसं हेच वाटणार ना कुठली गोष्ट. आता तुम्हाला काय वाटतं की हे लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायला पाहिजे? डेफिनेटली पोहोचवायलाच पाहिजे. आणि लोकांपर्यंत पोहोचवणं विश्वास सुरुवातीला कोणीही विश्वास करू शकत नाही. त्याच्यावर आपल्याला थोडंसं मेहनत घ्यायलाच पाहिजे, त्यांना समजवायला पाहिजे आणि त्याचे अनुभव घेतल्यानंतर बाबा हे करू शकतो. आणि मी माझ्या भावाला, ते पण 75 वर्षाचे आहेत, त्यांना शुगर आहे, त्यांचा बी शुगर कधी कमी होत नाही. माझ्याकडची बॉटल मी त्यांना दिली, म्हणलं पहिलं तुम्ही खा, त्यांना पण फरक पडतो. एवढं बोलून मी थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. छान छान काढला